श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त आज गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय असतं आणि त्याचबरोबर मी पूजा कशा पद्धतीने केली, हा व्लॉग आणि हे महत्त्व आज दोन्ही ह्या व्हिडिओमध्ये एकत्र असणार आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी मी लवकर उठले. घरातील सगळं काम मला आज आटपायचं होतं. आज माझ्या कामवाल्या मावशीसुद्धा सुट्टीवर होत्या. त्याच्यामुळे झाडू, लादी आणि भांडी ह्या गोष्टी आज मलाच करायच्या होत्या. रोज तर सकाळी मी लवकर उठतेच, पण आज जरा जास्तच लवकर उठली होती आणि सगळी कामं मी आटपून घेतली. तर गुरुपौर्णिमा म्हणजे काय? तर आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या चरणी नम्रतेने वंदन करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करण्याचा दिवस. आज मी माझ्या घरात गुरुपौर्णिमेची पूजा करत आहे. तर या पूजेची तयारी करताना जाणून घेऊया या दिवसाचे खरे महत्त्व काय आहे. पौर्णिमा होती, त्याच्यामुळे आदल्या दिवशीच मी फुलं आणली होती आणि हार मी घरीच बनवले होते. ही तयारी चालली आहे ती म्हणजे माझी उंबरठा पूजनाची तयारी. पौर्णिमा अमावस्येला मी उंबरठा पूजन करते अगोदर आणि नंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करते. या नियमानेच तुम्हाला करायचं आहे. अगोदर तुम्हाला उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर दरवाजा वगैरे पुसून घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी अगोदर तुम्हाला क्लीन करून घ्यायच्या आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. कारण देवाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला गुरुच दाखवतात. म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या मंत्राचा अर्थ असा की गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहेत. ते आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. त्यांनी वेदांचे विभाजन केले, महाभारताची रचना केली आणि अनेक पुराणांची निर्मिती केली. म्हणून त्यांना आदिगुरूसुद्धा मानले जाते. आजचा दिवस म्हणजे आपल्याला ज्ञान, संस्कार आणि योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरुचे स्मरण करण्याची संधी देतो. या पद्धतीने मी उंबरठा पूजन करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आज मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवते, माझं व्लॉगसुद्धा करते आणि तुम्हाला महत्त्वसुद्धा सांगते. उंबरठ्यावरती ही जी चिन्ह काढलेली आहेत, ह्यांचंसुद्धा एक महत्त्व आहे. त्याच्यामुळे ही चिन्ह काढली जातात. प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी असते, त्याच पद्धतीने ह्या चिन्हांचीसुद्धा एक एनर्जी आहे आणि ह्याचंसुद्धा तितकंच महत्त्व आहे. आता आपण पाहूया गुरु म्हणजे फक्त शाळेतील शिक्षक नव्हेत. आपल्याला चालायला शिकवणारी आई, योग्य संस्कार देणारे वडील, शिक्षण देणारे शिक्षक आणि ईश्वराचा मार्ग दाखवणारे सद्गुरू, हे सर्व आपल्या जीवनातील गुरुच आहेत. गुरूंच्या एका योग्य शब्दामुळे अनेकांचे संपूर्ण आयुष्य बदलते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेकजण पूजा, नामस्मरण, जप, ध्यान आणि सत्संग करतात. पण या सर्वांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरूंनी दिलेली शिकवण आपल्या जीवनात उतरवणे. गुरूंना सर्वात प्रिय असते आपले चांगले विचार, नम्र वागणूक आणि सत्कर्म. आता तुम्ही बघाल, मी उंबरठा पूजन झाल्यानंतर घरालासुद्धा हार लावला आहे आणि आंब्याचा ढाळा लावला आहे. त्यालासुद्धा एक महत्त्व आहे. जी पण व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करते, त्या व्यक्तीचे निगेटिव्ह विचार आपण काढलेल्या रांगोळीमुळे आणि वरती लावलेल्या फुलांमुळे, हारामुळे तिचे निगेटिव्ह विचार तिथेच कट होतात आणि ती व्यक्ती चांगल्या भावना घेऊन आपल्या घरात प्रवेश करते. हे त्याचं महत्त्व आहे. म्हणून दारात रांगोळी आपल्याला काढायची असते. पंचामृताने मी देवांना अंघोळ घालून घेतली. आपण रोज तर देव असेच धुतो पाण्याने किंवा तुमच्याकडे काय लिक्विड असेल त्याने, पण शक्यतो अमावस्या, पौर्णिमेला
पंचामृताने जेव्हा तुम्ही देव धुता त्याचासुद्धा खूप छान असा त्याचा प्रभाव आहे. आता आपण आजच्या या पवित्र दिवशी एक छोटासा संकल्प करूया. कोणाच्याही मनाला दुखावणार नाही, नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारू, आईवडिलांचा आदर करू आणि आपल्या गुरूंनी दिलेल्या शिकवणीनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करू. हेच गुरुपौर्णिमेचे खरं पालन आहे. चला, आपण सर्वजण आज मनापासून प्रार्थना करूया. हे गुरुदेव, माझ्या जीवनातील अज्ञान दूर करा, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे. माझ्या जीवनात प्रेम, शांती, सेवा आणि भक्ती वाढू दे. गुरूंचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आता अशी ही माझी गुरुपौर्णिमेची पूजा झालेली आहे. उंबरठा पूजन झालं, समोरच माझा बालाजींचा फोटो आहे त्याची पूजा झाली आणि हे आपलं मंदिर. तर ही पूजा, गुरुपौर्णिमेचं महत्त्व आणि व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा.